राज्याला आणि माध्यमांमध्ये एक चांगला उपक्रम म्हणून त्यांचा उल्लेख करून तशी सूचना केलेली आहे. त्याखेरीज 427 टँकर्स आजही चालू आहेत. त्याच्यापैकी संभाजीनगर आणि जालन्यामध्ये टँकर्स चालू आहेत. बाकीच्या ठिकाणी अल्प प्रमाणात असले तरी टँकर्स आहेत. त्याच्यामध्ये एक असा विषय झाला की समजा आपल्याला सप्टेंबरपर्यंत अशी काही गावं सापडली की तिथे 5 वर्ष टँकर चालूच आहे, दरवेळेला टँकर लागतो, तर त्या गावांच्याबद्दल मी सूचना दिलेली आहे विभागीय आयुक्तांना की तिथे कायमस्वरूपी पाण्याची योजना करण्याच्यासाठी म्हणून त्याचे प्रस्ताव आपण द्यावे, जेणेकरून वर्षानुवर्ष टँकरवरती अवलंबून सातत्याने राहावं लागतं हे घडल्यामुळे. विभागीय आयुक्तांच्याकडे अजून मी 3 सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक सूचना अशी आहे की महिला बाल विकाससाठी 3% निधी 3 ते 5% निधी हा वापरला जावा अशा सूचना राज्य सरकारने जी.आर काढल्या आहेत. तर मग मराठवाडा विभागामध्ये अनेक मुलींची हॉस्टेल्स आहेत, सामाजिक न्याय विभागाची हॉस्टेल्स आहेत, त्याच्यानंतर समुपदेशन केंद्र आहे, वनसखी सेंटर्स आहेत, मुलींची हॉस्टेल्स आहेत. तर नवीन न्यायदंड संहिता लागू झालेली आहे. तर ते नवीन कायदे काय त्याचे क्रमांक आहेत 376 असेल किंवा 420 असेल 354 असेल, तर त्याच्याबद्दल सक्षमीकरण त्या स्टाफचं होणं गरजेचं आहे की जेणेकरून मुलींची सुरक्षा किंवा लोकांना त्याच्याबद्दल सुद्धा जागृती होऊ शकेल. आणि त्यासाठी म्हणून महिला बाल विकास विभागाला विभागीय आयुक्तांनी थोडी मदत करावी DPCमधून आणि ह्या दृष्टीने नवीन कायद्याची माहिती देऊन त्याची अंमलबजावणी होण्यासाठीचं सक्षमीकरण त्याबद्दलची मी एक सूचना केलेली आहे. दुसरा, अनाथ मुलांचा प्रश्न बऱ्याचशा ठिकाणी सगळीकडेच अनाथ मुलं आहेतच, त्यांचं 1% आरक्षण जे आहे त्याची अंमलबजावणी होते की नाही हा एक प्रश्न आहे. परंतु अनाथ मुली ज्या आहेत त्यांचं लग्न करून दिलं जातं त्याच्या संस्थेतून, पण त्यांना नंतर माहेरच नसतं कारण त्या अनाथांच्या संस्थेतूनच मोठ्या झालेल्या असतात. तर त्या मुलींचं माहेरपण व्हावं त्याच्यासाठी एखादा फोरम करावा जिल्ह्यात महिला बाल संस्थांचा आणि त्याच्यासाठी DPCमधून निधी आपण देऊ शकतो की तो 3% निधी सगळ्या मराठवाड्यावर वापरण्यासाठी त्या कामाला चालना द्यावी, जेणेकरून या अनाथ मुलींना सुद्धा त्याची मदत होऊ शकेल. आणि दुर्ग किल्ले जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा DPCमधून निधी दिला जावा 1% ते 3% अशा सूचना सन्माननीय वित्त आणि नियोजन मंत्री या नात्याने अजितदादा पवार यांनी दिलेल्या होत्या. तर त्याची सुद्धा अंमलबजावणी संपूर्ण मराठवाड्यात व्हावी अशा प्रकारच्या मी सूचना दिलेल्या आहेत. नवीन ज्या घटना घडलेल्या आहेत सकारात्मक त्याच्यामध्ये तुम्हाला टेबल शेअर करणार आहे मी की जी आपली छत्रपती संभाजीनगर विभागातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्राप्त अर्जाबाबतची 30 जुलैपर्यंतची जिल्हानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. त्याच्याप्रमाणे आपले 24,61,258 अर्ज त्याचंही चार्ट मी तुम्हाला कॉपी द्यायची आहे आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात मंजूर केलेल्या अर्जांची संख्या. पण एक लक्षात घेऊया की हे कायमचे अंतिम स्वरूप नाही आहे, ही प्रक्रिया चालू आहे. 5 जुलैपर्यंत हे अर्ज मंजूर करण्याच्यासाठी सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून 18 ऑगस्टपर्यंत 5 ऑगस्टपर्यंत त्याची छाननी झाली की 18 ऑगस्टपर्यंत त्यांना पहिला हप्ता मिळू शकेल. त्याखेरीज अजून 2 मुद्दे आले त्याच्यात मी आकडेवारीमध्ये दिसते की नामंजूर केलेल्या अर्जांची संख्या नगण्य आहे आणि या कमिट्यांच्याकडून केलेले जे अर्ज आहेत त्यांची सुद्धा मान्यता आलेली आहे. त्याखेरीज दुसरा मुद्दा आला की पासवर्ड आणखी प्रत्यक्षात नोंदणी ऑनलाईन करण्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे ती मंदगतीने होते अशी एक तक्रार बऱ्याच कार्यकर्त्यांनी आज मी सकाळी महिला कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्याच्यात केलेली होती. तर त्या आधाराने विभागीय आयुक्तांनी असे निर्देश आज सकाळीच बैठकीमध्ये त्यांना सरकारने दिलेले आहेत हे निदर्शनाला आणलं आणि त्याच्यानुसार त्यांना अधिक पासवर्ड दिले जावे. जिथे मोठी शहरं आहेत त्या ठिकाणी किंवा जिथे मंदगतीने काम चालू आहे, लाईट नाही आहे, त्याच्यामुळे ऑनलाईन अर्ज करायला अडचण येते किंवा जिथे तांत्रिकदृष्ट्या काही अडचण येते लाईन मिळण्यासाठी म्हणून, तर तिथे जास्त पासवर्ड आणि जास्त लॉगिन ID त्यांना देण्यात यावे अशा पद्धतीच्या सूचना त्यांना सरकारने ऑलरेडी दिलेल्या आहेत. त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि अंगणवाडी सेविका किंवा बाकीचे जे सरकारी अधिकारी वर्ग आहेत जिथे प्रलंबित दिसत आहेत आपल्याला अर्ज ऑफलाईन जास्त अर्ज आले पण ऑनलाईन आले नाही, तिथे सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याखेरीज योजनेच्या संदर्भात मी आज असे निर्देश दिलेले आहेत की आपल्याकडे कोविडच्या काळातली बालसंगोपन योजना पण होती की ज्याच्यामध्ये एकच पालक आहे आणि पूर्ण निराधार किंवा एक पालक असणारी मुलं आहेत छोटी, त्यांच्यासाठी बालसंगोपन योजना चालू आहे. त्यांना वर्षाला काही 2400 रुपये मिळतात त्याच्यामध्ये. पण याच्यामध्ये ज्या माता आहेत, आई आहेत, तर त्यांना सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीणमधून आपण समावेश करू शकतो. त्या दृष्टीने त्यांना ते कळलं पाहिजे की
की बाबा आपल्याला बहुतेक महिलांना वाटतं की आम्हाला एका योजनेचा फायदा मिळतो म्हणजे मग ती योजना बंद होईल. तर ते माहिती अवगत करून देण्यासाठी मी महिला बाल विकास विभागाला सूचना दिलेल्या आहेत. त्याखेरीज दुसरा एक मुद्दा येतोय की कामगार कल्याण विभागाकडे घर कामगारांची नोंदणी आहे. तर त्या घर कामगार नोंदणी केलेल्या महिलांना किंवा असंघटित क्षेत्रातल्या ज्या महिला आहेत, बांधकाम मजूर असतील किंवा ज्यांना अगदीच रोजगार नाही अशा काही असहाय्य लोकांना मदत करत असतात, तर कामगार विभागाने सुद्धा याच्याबद्दल मोहीम घ्यावी आणि असंघटित क्षेत्रातल्या हातावर ज्यांचं पोट आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बाल विकास विभागाचे सहकार्य करून कामगार विभागाने सुद्धा याच्यामध्ये काम करावं अशा प्रकारचे मी सूचना दिलेल्या आहेत. याखेरीज आजच्या कार्यक्रमामध्ये आपले CP आलेले होते. ते CPंना सूचना ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अपहरणाच्या केसेस मोठ्या प्रमाणाच्या होतात त्याचं सुद्धा त्याला पण गती मिळालेली आहे. आता देवस्थान आणि इनाम जमिनी लवकरच वर्ग होणार आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्यासाठी प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं सहाय्य केलं जाणार आहे. सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. आज मी महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्याच्यात जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याच्याबद्दलची बरीचशी चुकीची नॅरेटिव्ह पसरवली जात आहे. काही लोक तर त्याचे अर्ज घेत आहेत आणि ते अर्ज देतो सांगून देतच नाहीये, जेणेकरून त्यांना मिळालेच नाही तर का मदत, तो बघा तुम्हाला सरकारने मदत केली नाही, अशा प्रकारचं सुद्धा धोका होऊ शकतो. दुसरं महत्वाचं, कामगारांच्या योजना करण्यासाठी काही लोक कॅम्प्स वगैरे घेत आहेत, पण त्याच्यामधून आमच्या महिला कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केलं माझ्याकडे की एखादेच त्याच्यातून ते मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन घेत असतात, म्हणजे त्याची चौकशी करा हा प्रकार चालू असेल तर, कारण त्यांना मिळणार 2,500 रुपये त्याचे 500 रुपये म्हणून काढून घेतले तर त्या लोकांना मिळणार काय, म्हणून मी बरोबर नाही. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बद्दल पुढेही काही महिलांचं झालं की काही लोक वेगवेगळी टीका करतात, पण मी ते सांगितलं हा फक्त 1,500 रुपयाचा मुद्दा नाहीये. तर महिलांना आपल्या बरोबर मुख्यमंत्र्यांचं मदत आहे हा आत्मविश्वास तयार व्हावा हा त्याचा हेतू आहे. 1,500 रुपये प्रतीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त सातत्याने सरकारच्याकडे त्यांना प्रतिष्ठा मिळेल. जेव्हा त्या कार्यालयात जातील त्यावेळेला त्यांना सहकार्य मिळेल, जेणेकरून त्यांना इतर योजनेचा सुद्धा नंतर फायदा घेता येईल. आणि म्हणून हा एका यशाच्या मार्गावरती जाण्याचं हे पहिलं पाऊल आहे आणि त्याच्यामध्ये प्रचारकी वगैरे काही नाहीये. बाकीच्या सुद्धा अनेक योजना सरकारने गेल्या 2 वर्ष जाहीर केलेल्या आहेत. आनंदाचा शिधा असेल, ST मध्ये 50% सवलत असेल, ST मधल्या 50% सवलतीबद्दल तर मला तिकीट दाखवलं महिलांनी, त्याच्या महिला सन्मानासाठी म्हटलेलं आहे. त्यामुळे रेवडी संस्कृती किंवा कोणाला काहीतरी घेऊन उपकृत करण्याची अजिबात भाषा नाही आहे यामध्ये. जे या दृष्टिकोनातून अतिशय सामोपन्न चर्चा झाली. उद्या मी पैठणला जाणार आहे आणि परवा सिल्लोडमध्ये कार्यक्रम आहे, तर शक्यतो तुम्ही जरा राजकीय प्रश्न नाही विचारले तर अधिकाऱ्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. आज 4 लाभधारक युवकांना त्यांची अपॉइंटमेंट पदाधिकारी म्हणून नव्हे, त्यांच्या स्वतःच्या रोजगाराच्या संदर्भात ती सुद्धा आज माझ्या हस्ते त्यांनी मोहिमेचा शुभारंभ केला. कारण लाडक्या बहिणीचं काय असा प्रश्न आहे, मग लाडक्या भावाचं काय असा प्रश्न होता, पण लाडक्या भावाला द्यायला लागल्यावर एकही बहिणी दिसलीच नाही, त्यावेळी सगळे मुलगीच होते. त्याच्यामुळे म्हणून लाडकी सुरुवात केली, चांगली गोष्ट आहे, तुमचा हेतू खूप छान आहे आणि या सगळ्या दोन्ही योजना तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि त्या चांगल्या आहेत. लाडकी बहीण योजना जी आहे दुसरा पहिले घेऊया. तुम्हाला जी माहिती पुरवली गेली त्यानुसार तुम्ही असं सांगताय आमच्याकडे आकडेवारी आहे, ती आकडेवारी पाहिजे तर मी उद्या इथे आहे, तुम्ही 24 तास स्टडी करा, वाचा, मी सगळ्यांना शेअर करतो. इथे काय लपवण्यासारखं काहीच नाहीये, कारण मला त्याची इच्छाही नसते, तुम्हाला माहिती आहे. आपण उद्या पण पत्रकार परिषद, तुम्ही आकडेवारी जी आहे ती खोटी दाखवा मला, माझा तर पुरवू दे असं नाही. काय माहितीये का, आकडेवारी आम्ही तुम्हाला शेअर करायला तयार आहे, विभागीय आयुक्त बोलताय तुमच्याशी, आता पाऊस पडणार का नाही त्याची आकडेवारी ऐकून तरी त्याच्यानंतर तुम्ही सांगा की आमच्याकडे तसं नाही, आम्ही दुरुस्त करू. काय झालंय आपल्याकडे जो वार्षिक सरासरी जी मराठवाड्यात पावसाची आहे, सर्वसाधारणतः टोटल वर्षभरात 679 मिलीमीटर पाऊस पडतो आपल्याकडे वर्षभरामध्ये. तर आताचे जे 2 महिने झाले त्याच्यामध्ये जे पावसाची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली ती 412 मिलीमीटर आहे. म्हणजे जवळजवळ 60% पाऊस एकूण म्हणजे वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या 60% पाऊस 2 महिन्यात पडलेला आहे.
आणि अजूनही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पावसाचे महिने असतात, त्यामुळं आपली वार्षिक सरासरी पूर्ण होईल असं मला वाटतंय. एकच complete करू दे ना. नाही नाही त्याचं होऊ दे ना, त्याच्यानंतर तुम्हाला परत विचारायला देते ना. आणि दुसरं, हे जे जून आणि जुलै मध्ये जे आता हे 2 महिन्यात जो पाऊस पडलाय त्याची गेल्या काही वर्षांची जी आपण आकडेवारी पाहिली तर त्याच्या तुलनेत सुद्धा आपल्याकडे बघा त्याची अपेक्षित पर्जन्यमान जून आणि जुलै मध्ये 320 मिलीमीटर पडायचं आपलं हिस्ट्री आहे. आता 412 मिलीमीटर पडलाय, म्हणजे जवळजवळ 128% पाऊस आता ह्या 2 महिन्यात जास्त, म्हणजे 28% वार्षिक ह्या मागच्या जून जुलैची जी आपली परंपरा आहे त्यापेक्षा 28% पाऊस जास्त पडलाय. त्यामुळे आमची अशी आशा आहे की अजूनही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस पडेल आपल्या परिसरामध्ये, म्हणजे आपल्या मराठवाडा परिसरामध्ये. आणि खरीपच्या पेरण्या वगैरे या पडलेल्या 2 महिन्यातल्या पावसावर चांगल्या झालेल्या आहेत. पिकं जवळजवळ चांगली मार्गी लागलेली आहेत. फक्त आपल्यापैकी काही लोक माझ्याशी दूरध्वनीवरून बोलले होते, तर त्यांची शंका अशी होती की आपल्या ज्या मराठवाड्याची धरणं आहेत ही अपेक्षित प्रमाणात भरलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण काय होतं, आपलं जे कॅचमेंट आहे ते नाशिक नगर परिसरामधलं आहे आणि तिकडे जी धरणं आहेत पहिला जो पाऊस जून जुलै मध्ये पडतो त्याच्यातलं पहिली ती धरणं प्रामुख्यानं भरतात आणि मग त्यानंतर आपल्याकडे पुढे पुढे येतं. तर तिकडे पण ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मॅडम चांगला पाऊस पडतो, म्हणजे नाशिक नगर मध्ये वगैरे. तर धरणांची सुद्धा अपेक्षित जी वार्षिक आपली यापूर्वीची जी परंपरा आहे तेवढी धरणं आपल्या विभागातली भरतील अशी आमची अपेक्षा आहे. आता बरोबर मागच्या वर्षी याच काळामध्ये जायकवाडीमध्ये 29-30% सुचवलेलं आहे. दुसरं तुम्हाला माहिती आहे की दंडसंहितेत असं सांगितलेलं आहे नव्या की बी-समरी रिपोर्ट करताच येणार नाही. त्यामुळे जे संभाजीनगरमध्ये बी-समरी रिपोर्ट केलेले असतील ते पुन्हा रद्द करून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली असते. त्या महिलांच्या संदर्भात ते बी-समरी रिपोर्ट आहे ते अजून प्रोसेसमध्ये आहे, त्याच्याकडून निर्णय झालेला नाहीये. ते बी-समरी रिपोर्ट तुम्ही रद्द करून टाका, जेणेकरून खरं त्या मुलांना बाहेर सोडण्याच्या संदर्भात कोणाला प्री एस्कॉर्ट होण्याच्या संदर्भामध्ये काही कोणाला प्रश्न येणार नाही. महिला दक्षता समितीच्या पुनर्रचना करण्याबरोबरच त्या मुलींचं ट्रान्झिट पॉईंटमुळे किंवा दुसऱ्या काही कारणामुळे या ठिकाणी अपहरण होतं, त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की कला केंद्र या नावाने अल्पवयीन मुलींचे बरेचसे हे चालवले जातात अड्डे, आणि त्याच्यात त्या अल्पवयीन मुली आहेत त्या आमचे नातेवाईक एक असं त्यांचं म्हणणं असतं त्या क्षेत्रातल्या लोकांचं. पण त्या नातेवाईक असतील तर त्यांनी नृत्य करायला त्या याच्यात सहभागी होण्याची गरज नाही. त्याच्या शिक्षणासाठी काम झालं पाहिजे. आणि म्हणून मी ऑलरेडी ज्ञानेश्वर चव्हाण ज्याला आयजी होते त्याला त्यांच्या 2 बैठका करून त्याचा नीट फॉलोअप करून ज्या मुली परत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात फिरवले जात आहेत त्याबद्दल परत फॉलोअपचे निर्देश दिलेले होते. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी की जे डीएम त्यांना परवानगी देतात ती परवानगी फार सहजगत्या मिळते. त्यामुळे एका ठिकाणचं कलाकेंद्र बंद झालं की लगेच दुसरीकडे सुरू होतं. तसेही मी विभागीय आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत की अशा संदर्भात डीएमनी देत असताना एक महत्वाची अट घातली पाहिजे की अल्पवयीन मुलींना अशा व्यवसायामध्ये रंगमंचावरती नृत्यासाठी भाग पाडला जाणार नाही की त्याच्या करत असली पाहिजे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. त्यांच्या रोजगाराचा जो प्रश्न आहे तो नक्की सामाजिक न्याय विभाग आणि महिला बाल विकास विभाग आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो. परंतु हा सुद्धा भाग आहेच आणि शेवटी त्या मुली अपहरणातून सुद्धा काही आलेल्या मुली असू शकतात असं माझ्याकडे जे काही काम केले त्याच्या आधाराने हे सगळी माहिती आहे. याखेरीज काही सुवार्थ आहेत त्या आज आपण जोरदारपणे प्रसिद्ध केलेल्या आहेत. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबी आणि एसबीआय दोनच बँकांनी ते सगळ्यात चांगली बँक जर असेल तर पोस्ट पेमेंट बँक आहे सगळ्यात बेस्ट. मुस्लिम समाज में जो है ना थोड़ा सा एक प्रोपेगेंडा चल रहा है, ये जैसा एनआरसी को लेके ये स्कीम से दूर है, तो उनके लिए जो है तो क्लेरिफिकेशन करते हैं क्या ये डॉक्यूमेंट्स आपके जमा कर रहे हैं एनआरसी के लिए लाभ रहा है, ऐसा चल रहा है. तो ये मुस्लिम समाज इस स्कीम से दूर है लाडली में, तो उनके लिए क्लेरिफिकेशन कर दीजिएगा. मुस्लिम महिलांचे मुस्लिम समाज एका बाजूला खूप बाबतीत मागासलेले आहेत खरं आहे, पण तुम्ही बघा की जिथे त्यांना निर्णय घेतात त्या बाबतीत ते पूर्ण आहे.
इतका काही त्यांना कळत नाही असं नाहीये. काहीतरी त्यांना भीती वाटत असेल म्हणून त्या गेल्या नसतील तर दबाव असेल ते. पण मी आमच्या अधिकाऱ्यांनाही सांगते की या दृष्टिकोनातून सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न मी पण ती कॅसेट ऐकलेली आहे त्याच्याकडून. माझं म्हणणं असं की एका कौटुंबिक प्रश्नामध्ये अनेक बाजू असू शकतात. त्याच्यामुळे त्या सगळ्या विवादास्पद गोष्टीवरती मी काय प्रतिक्रिया देणार. कोर्टाने काय तो निर्णय घेतला त्यावेळेला मला नाही वाटत की याच्यावर आमचा बाजू काय बोलायचं याचं श्रेणी चित्रावा काय व्हिडिओमध्ये काय बोलायचं याचं श्रेणी चित्रावा त्याला एवढा फायदा नाही. थोडंसं मी 2 मिनिटं ऐकते काय मला सांगते काहीतरी झालेलं आहे मुळात ज्याच्या विरुद्ध गोष्ट होते ना असे बरेच प्रश्न असतात पण हा फार दुर्दैवी असं मला वाटतं. दोघी महिला मोठ्या याच्यात कार्यकर्ते आहेत अशा ज्यांच्यापाशी कुणीच नाही अशापैकी